नमस्कार. आज आपण झटपट होणारा इन्स्टंट नाश्ता कसा बनवायचा ते पाहूयात. हे डोसे बघा काय मस्त झालेत, पातळ आणि कुरकुरीत झालेले आहेत, जाळीदार झालेले आहेत. अगदी 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात आणि हे चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता. तर सगळ्यात पहिलं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं 1 वाटी, पाव वाटी रवा घ्यायचा आहे. ह्यात 2 वाट्या पाणी घालायचे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला 2च वाट्या पाणी घाला आणि फिरवून घ्या आणि नंतर ह्याची कन्सिस्टन्सी चेक करा आणि आणखी पाणी वाढवा. तर अजून मी अर्धी वाटी पाणी वाढवलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून पाणी घातलं आणि चांगलं मिक्स केलं. हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे. तर टोटली आपल्याला 2.5 वाट्या पाणी लागलेलं आहे. आता ह्यात बारीक चिरलेला कांदा, किसलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, त्याचबरोबर एक हिरवी मिरची चिरून घातलेली आहे. ह्या डोशांना या मिश्रणामुळे टेस्ट खूप छान येतो. चवीपुरतं मीठ घालायचे. अगदी हा डोसा तुम्ही नुसताच जरी खाल्ला ना भाजल्यानंतर तरी खूप छान लागतो. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे पीठ वेळ असेल तर 10-15 मिनटं भिजू द्या किंवा मग एक 5 ते 7 मिनटं तरी भिजू द्यायचं आणि लगेच डोसे बनवायला घ्यायचे. तव्यावरती सुरुवातीला तेल घालायचं आहे. नंतर असं मिश्रण पसरवून ओतून घ्यायचं. हे पसरवायचं वगैरे नाही आहे वळीने, फक्त ओतून घ्यायचं तव्यावरती. झाकण ठेवायचं आणि वाफेवरती 1-2 मिनटं हा डोसा शिजवून घ्यायचा. त्यानंतर पूर्ण ट्रान्सपरंट आणि जाळीदार डोसा झाला की मग उलटवून घ्यायचा. तोपर्यंत उलटवायचा नाही. छान उलटला जातो. डोशाचा तवा वापरा किंवा मग नॉनस्टिक पॅन वापरा. अगदी मस्त कुरकुरीत आणि चविष्ट झटपट डोसा तयार होतो. पाण्याऐवजी तुम्ही या मिश्रणामध्ये तयार करताना दही किंवा ताक वापरलं तरी चालेल. दही किंवा ताक वापरलं तर हलकासा आंबटपणा येतो. तर अगदी छान आणि मस्त कुरकुरीत असे हे तांदळाचे डोसे तयार झालेले आहेत. तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. संपूर्ण रेसिपी बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करत जा. आपल्या चॅनलवरती अजून भरपूर साऱ्या रेसिपीज आहेत. सर्व रेसिपीज तुम्ही बघत राहा. कशा वाटतात व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा.